प्रश्न क्रमांक पहिला आहे भास्कर, आदित्य, आर्क, प्रभाकर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? भास्कर, आदित्य, आर्क, प्रभाकर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सूर्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा तिलांजली देणे वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. तिलांजली देणे हा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तिलांजली देणे म्हणजेच त्याग करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे आज्ञा बेताळ या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC राज्यसेवा या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फिजिक्सवाला घेऊन येत आहे स्वराज्य बॅच. ही एक राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची बॅच आहे. महाराष्ट्रामधील सर्वोत्तम शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहेत. या बॅचची वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला फ्री क्लास नोट्स असतील, फ्री नोट्स PDF असतील, फ्री मॅगझिन पण असतील आणि या बॅचमध्ये तुम्हाला PYQवर विशेष लक्ष असेल. प्री आणि मेन्सवर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह मटेरियल अवेलेबल असेल. प्री आणि मेन्सवर तुम्हाला यामध्ये टेस्ट सिरीज असतील. दैनंदिन लेक्चरसोबत तुम्हाला समस्याचे निराकरण केले जाईल. या बॅचची फीस फक्त 3,999 रुपये आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही PSC 021 हा कोड यूज केल्यास तुम्हाला 750चा डिस्काउंट ऑफर असेल. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वांनी लिंकला करून या बॅचमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. प्रश्न क्रमांक 9 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भद्रावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 46 गुणसूत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 महिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 श्रवण या शब्दापासून तयार होणारे विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? श्रवण या शब्दापासून तयार होणारे विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रवणीय या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मलाला युसुफझई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? मलाला युसुफझई या खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 PV सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? PV सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दीर्घ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 तुणतुणे वाजवणे हा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तुणतुणे वाजवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुन्हा पुन्हा तेच सांगणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो? पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? खालीलपैकी कोणत्या एका मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त झालेला नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्फोसिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे प्रमोद तोष हर्ष हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? प्रमोद तोष हर्ष हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आनंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 3 मी भोजन केले होते हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी भोजन केले होते हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 ऊन हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊन हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंचमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रल्हाद केशव आत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोहिमा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोहिमा ही नागालँड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नेवेली हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतामधला प्रसिद्ध हवामहल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामधला प्रसिद्ध हवामहल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हवामहल जयपूर राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हॉलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. यापूर्वी तो खालीलपैकी कोणत्या वर्षी दिसला होता? हॉलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. यापूर्वी तो खालीलपैकी कोणत्या वर्षी दिसला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1986 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग उभारण्यात आला होता? भारतामधला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालीलपैकी कोण चालवत होते? गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये खालीलपैकी कोण चालवत होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला हरदयाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 12 डिसेंबर सन 1911 रोजी दिल्ली येथे दरबार भरून बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी रद्द केली होती? 12 डिसेंबर सन 1911 दिल्ली येथे दरबार भरून बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी रद्द केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जॉर्ज पंचम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? स्वराज्य हे साप्ताहिक गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 तृतीय रत्न ब्राह्मणाचे कशब हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत? तृतीय रत्न ब्राह्मणाचे कशब हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कुष्ठरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेनरी ब्रेकवेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 कॉड लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? कॉड लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 धैर्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? धैर्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाववाचक नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आमरण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? आमरण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुरशी फंगस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामधला देश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 युरोप खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 किती उंच इमारत आहे ही या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. किती उंच इमारत आहे ही आपल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 28 पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1818 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोकणामध्ये अगदी दक्षिणेला असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? कोकणामध्ये अगदी दक्षिणेला असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? श्वेत क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी